सध्याला विराज चाललाय घरी, त्याला झालंय ककडीचं ध्यान. त्याला आता राहिलेतच वाफे किती, हे वाफा झाला आता 2च वाफे राहिलेत. मग मला अयो मीठ लावून आणले ककडी, विराजनी ककडी जी पटकन तुकडा दिला विराजनी आनंदाच्या भरात. हा आयला लईच मोठी दिली रे बाबा ककडी, आता माझं पोटच भरण. मला दिला ककडी, एक पोट दिला डायरेक्ट. एवढी असती काय काय पोरग मीठ लावून आणली, चांगली लागती गोड. पोरग पण एवढं डेंजर आहे ना, एवढी देतोय तपून खातोय मोठी, आणि मला एवढी तुकडा दिलाय. मोठी कुकडी चिरली, मीठ लावलोय, एकटाच खातोय गुटू कुटू, आणि मला एवढी चीज देतोय. जाऊन त्या गोड लागते, खातो. आता काय करावा, गोड बनवून खायचं लहान पोरांनो. परत घेऊन येतो भेंडी न्यायला ना, जा पटकन जा, मम्मीकडून परत घेऊन ये भेंडी न्यायची म्हणून ना. तोडलेली भेंडी राहिली इथं, तर ती घेऊन जायची. विराज चाललाय परत आणायला, आणि मग त्याला भेंडी टाकून देतो परत. ती पुन्हा घेऊन जाईन तो. विराज आलाय सकाळ सकाळ घेऊन भेंडीला, पळतच जाऊन आलाय. काय करून आला विराज तू? आंघोळ करून आला तू आज? तर मग आंघोळ नव्हती केली, आता आंघोळ वगैरे करून आलाय. मला म्हणते बघा कशी आंघोळ केली मी. तर एकदम गुड बॉय आंघोळ केली. आणि आज रविवारी दाखिले काय दाखिले ओला हाय आंघोळ केली ओला हाय. तर आज कोण वारी? आज रविवारी सुट्टी आज आहे का नाही? आज शाळेत सुट्टी आहे ना, नाही तर मग गेला असता शाळेत. आज विराजला सुट्टी आहे रविवारी, तर आज काय विराजने किती चक्रा मारल्या तर काय हरकत नाही. चला विराजला देतो भेंडी काढलेली टाकून, म्हणजे विराज जाईन घरी, आणि पाणी देणं तर आपलं काम चालूच आहे. विराजचे पण काही काम केले पाहिजेत. तुझ्या हातानेच बरं येऊन जा लवकर, बाईकड नाही तर मम्मीकड आईकड देऊन ये. हा काटे आहेत का त्याला? हळूहळू काटे टोचते, हळूहळू. मी टाकू? मी टाकतो, टाकतोय तू. आता विराज आमचा मोठा झालाय, सगळं काम करतो. म्हणतो मी भेंडी नेऊ का, टमाटे नेऊ का, ककडी बी नेली खायला. तरी पण एक भेंडी खाली राहिलीची इथं विराज. हो उचल, चल डोक्यावर घेऊ तुझ्या, कमी घेऊन देऊ तिथवर. चल मी घेतो तिथवर, मग तिथं गेला तुला तुझ्या डोक्यात देऊ. वय तर विराज आता लय मोठा झाला, लय काम करतो आमचा. आता चालला भेंडी घेऊन घरी हळूहळू. चिखला तू दमान जा, पुढं पाणी आहे, त्याला पाण्याच्या पुढं सुडीतो नेऊन. चिखल आहे तिथवर नेऊन देतो मी तुला. चल पलीकडं हळूच ये. तर इथं काय झालंय, पाणी आहे ना, त्याच्यामुळं मागं वाफ्यात पाणी. तर विराजला थोडंसं रोडला नेऊन देतो, मग विराज जाईन घेऊन घरी भेंडी. चप्पल धुवायची वय घरी गेल्यावर तू? विराज घरी गेल्यावर तू? विराज म्हणतो तिथं चप्पल धुवून येतो. विराजच ऐका ना, म्हणतो चप्पल धुतो आणि मग घरी घेऊन जातो भेंडी. तो जाऊस तर पाडतोय काय भेंडी कळा ना. काय म्हणतोय काय की विराज पळत जावं लागन. ते म्हणतो चप्पल चालली, चप्पल वाहून गेली का काय कोणास काय म्हणतोय. काय लय गा नाही विराजचा. काय झालं? ये गेली वय वाहून. अरे थांब 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 थांब. अरे तशी दूत असते वय चप्पल. अरे विराजची चप्पल. अरे थांब 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 थांबली आडाकडी झाडाला. विराजची चप्पल वाहून चालली होती. विराज मारित होता हाका, पळतच आलो बा आणि विराजला दिलं. चल चल पटकन. चला विराजला दिली आता चप्पल. चल बरं पटकन, चल भेंडी घेऊन घरी जा. हिथंच राहून दे बरं, राहून चप्पल इथं राहून दे, फक्त तसंच जा आणि माघारी ये जा. मलाच विराज म्हणतोय चपला लक्ष द्या. नको तुला उचलून देतो ना, वज उचलून देऊ का नको? ओ आलो चल चल. मोठा पप्पा हाका मारतो, तिकडे जायची मला. तू ही कर तर जा डोक्यावर घेऊन पटकन जा घरी, आणि पडशील दमान जा लवकर माघारी ये. मम्मीला देऊन माघारी हळूहळू जा. चाललाय घर जवळच आहे, येईन घरी देऊन. तिकडं जायचंय, भावाचं काहीतरी काम आहे, ती करावं लागणं, ऐकावं लागन काय म्हणतोय काय नसतो. पाणी बी देणं चालू आहे. पाईप न्यायचं आहे, असे 2 पाईप न्यायचे. पाणी तर चालूच आहे. पुन्हा पाणी फुटले, पाणी पण न्यावं लागेल. नंतर नेतो पाईप, अगोदर हे बंद करतो पाणी फुटलेलं. चला 2 तुकडे घेतले, नेऊन देतो एकदा. याचं काहीतरी सॉकेट करायचंय, तर नेऊन द्यावंच लागतील. ते दुसरे बिनाळ्या जोडायला फायद्याचे होईल. चला सगळ्या रानात पाणी दिले तर ओलच झालंय सगळं. आला का तू माघारी? दम आहे का? तुला म्हणलं येऊ नको की लगेच शिकून आलात. हा तिकून ये म्हणलं त्या वाटाने.
लगेच इकून येतो येतो इकून ब्या वाटतं चुकाट्याचं. हा सध्याला विराज चाललाय घरी. त्याला झालंय ककडीचं ध्यान. त्याला म्हणलं इथल्या काय काकड्या तोडू नको, घरी जा मम्मीने ककडी नेली ना त्यातली ककडी आण. आणि मम्मीला म्हणा मी अर्धी खाईन आणि पप्पा अर्धी खाईन. तर घरी लावलाय. रानात आहेत पण आता बारकल्यात मोठ्याला तोडून घरी नेल्यात. तर त्याला काही कामच नाही आज. पळतोय गेला घरी लगेच. इकडं आपलं पाणी चालू आहे. आता राहिलेतच वाफे किती. हे वाफा झाला आता 2च वाफे राहिलेत. मग घरी जायचं जेवण करायचं आणि ड्युटीला जायचं. आमचा असा आहे ना गेला पण काकड्याच घेऊन आला. ते बी मीठ लावूनच घेऊन आला का काय कोण पण काकड्याच घेऊन आला. बघा आला विराज. चल विराज चल. बघा कसा ककडी 2 काकड्या आणल्या. ते मीठ लावून ककडी आणली पण आणली मात्र. विराजचा नादच खोळा आहे. विराज चल पटकन. आता राहिलेत फक्त 1 आणि 2च वाफे. लगेच घरी जायचं आता. बाकीकडे जायचं सगळीकडे दिलंय पाणी. आला का विराज. चल ककडी दी चल पटकन. अयो मी येऊ तिकडं तिथं येऊ का. थांब मी तिथं आलो. थांब तिकडं नको इथं बस. आपण पाण्याच्या कपड्याला बस तिथं खाली बस 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 बस. मला ककडी दी मला. अयो मीठ लावून आणले ककडी. विराजची ककडी दी पटकन. 1 तुकडा देतोय. तुकडा दिलाय विराजनी आनंदाच्या भरात. हा इकडे बघ ना एकदा किती आनंदाच्या भरात दिलाय तू तुकडा. मला किती मोठी ककडी दिली. खाऊ का मी. आयला लईच मोठी दिली रे बाबा ककडी. आता माझं पोटच भरण. का असं असतं काय. मला दिली ना ककडी. 1 पोट दिला डायरेक्ट. एवढी असते काय. काय पोरग मीठ लावून आणली चांगली लागती गोड. पोरग पण एवढं डेंजर आहे ना. एवढी देतोय तपून खातोय मोठी आणि मला एवढी तुकडा दिलाय. लईच आगाव पोरग. सगळी 2 ककडी सगळी मोठी ककडी चिरली मीठ लावलोय एकटाच खातोय कुटू आणि मला एवढी चीज येतोय. जाऊन त्या गोड लागते खातो. आता काय करावा. एवढं खातो गोड बोलून पुन्हा खातो. गोड बोलून खायचं लहान पोरांनो. दे संपली तुला 1 आणि मला 1 तोड. आहा यम्मी. आहा परत बरं लागती. यम्मी का. मीठ लावलंय आणि भारी ककडी. कोणी चुलून दिली एवढी. पाण्याचा हांडा खालता ना. कोणी चुलून दिली बाळा. कोणी चुलून दिली तुला. आईने चुलून दिली. बर मीठ लावून दिले चुलून दिली. पाणी देऊन विराज आणि मी चाललोत. सगळीकडे पाणी दिलंय घासाला. तर चला सगळीकडे पाणी दिलंय. पाठीमाग लसूणला पाणी दिलंय पुन्हा घासाला पाणी दिलंय मेथीला पाणी दिलंय. सगळे रानातलं पाणी देऊन काम झालंय. आणि विराज आणि मी चाललोत आता घरी. चला थोडं जेवण करायचं आणि ड्युटीला जायचंय. सकाळच्या 9:20 झालीत. चला लाईट होती आणि काय होतंय सकाळी बी लय गार लागते. संध्याकाळी तर 6च्या नंतर लय गार लागते. त्याच्यामुळे आता आंघोळ करायची जेवण करून जायचंय. उशीर तर होतोयच पण आता पर्याय नाही.